9 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ घेऊन नऊ सेंटीमीटर अंतर घेऊन एवढंच अंतर वर्तुळाचं ठेवायचं. या वर्तुळावर कोणत्याही एका साईडवर चॉक घेऊन जेवढं अंतर वर्तुळाचं घेतलं 9 सेंटीमीटर, एक चॉक पहिला, दुसरा चॉक, तिसरा चॉक, चौथा चॉक, पाचवा चॉक आणि पाचवा आणि शेवटचा जो आपण हाताने दिला होता स्टार्टिंगला तो एकाच ठिकाणी आला. म्हणजे आपले 6 वर्तुळाचे 6 समान भाग होतात. 1 2 3 4 5 6. हा आणि हा चॉक एकमेकांना स्केलच्या सहाय्याने रेषावरून जोडून घ्यायचा आहे. 2 6. 1 2 3 4 5 6. 9 सेंटीमीटर बाजू षटकोन करायचा. 9 सेमी बाजूच्या 6 भाग घेऊन षटकोनामध्ये संकल्पचित्र तयार करणे. सुरुवातीला 9 सेंटीमीटर त्रिज्याचे वर्तुळ घेऊन 9 सेंटीमीटर त्रिज्या कंपासमध्ये घेऊनच वर्तुळावर 6 समान चॉक मारून षटकोन तयार करून घेतले. सुरुवातीला 2 लेझर रेषा, 2 फुलाचे आकार शोभतील याला अशा प्रकारे काढायचे. समोरासमोरील बाजू एक वर्तुळ या आकारात शोभेल असं मोठ्या आकारात काढायचं आहे. प्रत्येक भाग एकमेकावर ओव्हरलॅप झाला पाहिजे. एक वर्तुळ, एक त्रिकोण मोठ्या मोठ्या आकारामध्ये रेखाटन करून घ्यायचं आहे. एक चौरस किंवा आयत. एक पानाचा आकार. या साईडला एक पानाचा आकार. दोन पानाचे आकार. एक त्रिकोण, एक चौरस, एक वर्तुळ, 2 फुले व 2 लयदार रेषा यांची या घटकांची मांडणी षटकोन या आकारामध्ये मांडणी करून या चित्राला योग्य रंगसंगतीमध्ये रंग देऊन आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर हे आपलं रेखाटन झालेलं आहे. स्केच पूर्ण झाल्यानंतर मी याच्यामध्ये विरोधी रंगसंगती वापरणार आहे. विरोधी रंगसंगतीच्या 3 जोड्या आहेत. एक हिरवा लाल, पिवळा जांभळा आणि नारंगी आणि निळा. यापैकी मी एक जोडी घेणार आहे पिवळा आणि जांभळ्या कलरची. सुरुवातीला पिवळा आणि जांभळा कलर घेतला आहे. तर पिवळ्यामध्ये थोडासा व्हाईट कलर घेऊन फिकट पिवळा तयार केला आहे. आणि हे कलर याच्या अगोदर रेखाटन केलेलं पूर्ण इरेज करून घेतलेलं आहे. इरेज केल्यानंतर कलरिंगला मी आता सुरुवात करणार आहे. छोटा भाग असल्यावर त्या ठिकाणी गोल्ड ब्रश कमीत कमी 0 पॉईंट किंवा 2 पॉईंटचा असं ब्रश वापरून कलरिंगला सुरुवात करायची आहे. पोस्टर कलरनं कलरिंग करत आहे. रंग देताना सावकाश, व्यवस्थित आणि चित्राच्या कडेकडेने व्यवस्थित कलर द्यायचा, बाहेर निघू द्यायचा नाही. आणि या चित्राला रंग देताना तर गडबड बिलकुल करायची नाही. हळूवार सावकाश रंग भरायचा, स्टेप बाय स्टेप. रंग जास्त पातळी नाही घ्यायचा आणि जास्त घट्ट पण घ्यायचा. आणि त्यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी टाकून कलरला सुरुवात करायची आहे. फिकट पिवळा दिल्यानंतर आता पिवळा कलर घेतला आहे. तो कलर मी दुसऱ्या बाजूने देत आहे. दोनच रंग वापरते, पिवळा आणि जांभळा. एकच कलर आपण 3 ते 4 ठिकाणी देऊ शकतो. मग आम्ही थोडं ह्या भागाला लांब लांब द्यायचं आहे. वेगवेगळ्या ज्या ठिकाणी वेगळा भाग झाला त्या ठिकाणी वेगळा कलर देणार आहे. आता या चौरसमध्ये पानाचा आकार, वर्तुळाचा आकार आला आहे आणि लयदार रेषा केलेली आहे. तर या पानामध्ये हा वेगळा भाग झाला, या वेगळा कलर दिला आहे. या चौरसमधून सर्कल गेला आहे वर्तुळ, त्या वर्तुळाचा हा एवढा भाग आला मी वेगळा कलर दिला आहे. त्रिकोणमधून सुद्धा वर्तुळ गेला आहे आणि लयदार रेषा गेलेली आहे.
तो वेगळा भाग झाला, त्या भागाला मी या ठिकाणी पण येलो कलर देत आहे. एक कलर आपण 3 ते 4 ठिकाणी किंवा 5 ठिकाणी देऊ शकतो वेगळ्या ठिकाणी. पिवळ्या कलरमध्ये जो येलो ऑकर कलर असतो तो येलो ऑकर कलर मी या ठिकाणी देणार आहे. परत पिवळा शेड थोडा डार्कमधला. जांभळ्या कलरमध्ये पांढरा कलर मिक्स केल्यानंतर फिकट जांभळा तयार करून घेत आहे. छोट्या छोट्या भागाला म्हणजे व्यवस्थित कलर देऊन घ्यायचा आहे. 0.चा ब्रश वापरला मी या ठिकाणी. विरोधी रंगसंगती वापरतो आहे, जांभळा आणि पिवळा रंग. याचा शेड बदलण्यासाठी पांढऱ्या रंगाचा वापर करत आहे. फिका पिवळा कलर फिका करण्यासाठी जांभळ्यामध्ये पांढरा कलर टाकून जांभळा रंगसुद्धा फिका करतो आहे. जांभळा कलर घेतला आहे थोडासा डार्क. कलरिंग अगदी सावकाश करायचे आहे. रंग देताना आकाराच्या बाहेर गेला नाही पाहिजे याची काळजी घेणे आवश्यक आहे. रंग प्लेन बसण्यासाठी व्यवस्थित छान एकच रंग वाळल्यानंतर त्याच कलरवर पुन्हा एकदा कलर केल्यानंतर तो कलर चांगल्या प्रकारे बसतो.
हा.